कुणीही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये करू शकेल असे अस्सल पारंपरिक खानदेशी पद्धतीने पांढरे शुभ्र ज्वारीचे बिबळे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ अगदी सविस्तर बारीक सारीक टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करताना पूर्ण बघा। खानदेशामध्ये उन्हाळा सुरू झाला की सीझन सुरू होतो तो पापड बिबळ्यांचा। एक वेळा तयार केलेले हे बिबळे अगदी वर्ष ते 2 वर्ष टिकवू शकता तुम्ही आणि हवे तेव्हा तळून खाऊ शकता, भाजून खाऊ शकता। चवीला अप्रतिम लागतात। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीचे पांढरे शुभ्र बिबळे तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो गहू घेतलेला आहे। गहू तुम्ही इथे कोणताही वापरू शकता आणि आता हा घेतलेला गहू आपल्याला सर्वात आधी 1 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या गव्हामध्ये माती कचरा असेल तर गहू अगदी स्वच्छ निवडून घ्या। आता इथे गहू मी 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतलं, आता यामध्ये अजून पाणी भरून ठेवायचं आहे। हे गहू आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत। जसा आपण कुरडईसाठी गव्हाचा चीक तयार करून घेतो त्याच पद्धतीने या गव्हाचा आपल्याला चीक तयार करायचा आहे। तर इथे आता हे गहू मी 3 दिवसासाठी भिजत घालणार आहे। ज्या दिवशी आपण गहू भिजायला घातलेले आहेत त्याच दिवशी आपल्याला ज्वारी सुद्धा भिजवून घ्यायची आहे। इथे मी कांडून स्वच्छ गाळून पाखडून घेतलेली ज्वारी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अशी काढलेली ज्वारी नसेल तर बाजारातली उत्तम दर्जाची पांढरी शुभ्र ज्वारी आहे तशीच तुम्ही निवडून पाखडून भिजवली तरी चालणार आहे। मात्र ती बिबळ्यांसाठी कशी तयार करायची ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे। आता ही ज्वारी मी इथे काढलेली आहे, 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि गव्हासोबतच ही ज्वारी आपल्याला 3 दिवसासाठी भिजत घालायची आहे। आता इथे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस मी ज्वारी आणि गहू भिजवून घेणार आहे। बुधवारच्या दिवशी सकाळी आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचा आहे। इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये 1/2 किलो तांदूळ आहे। आता घेतलेला तांदूळ 1 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं। तांदळामध्ये खूप जास्त धूळ आणि पावडर असेल तर 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्या। आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे आणि तांदूळ फक्त आपल्याला 1 दिवसच भिजवून ठेवायचा आहे। आता इथे तांदूळ आणि ज्वारी अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे। ज्वारी आणि गहू पूर्ण 3 दिवस मी इथे भिजवलेली आहे आणि तांदूळ तुम्ही इथे बघू शकता। हे तांदूळ मी बुधवारच्या सकाळी भिजवलेले होते। आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला म्हणजे 4थ्या दिवशी आपल्याला हे सर्व साहित्य वाटून याचा चीक तयार करून घ्यायचा आहे। ज्वारी इथे 3 दिवस एकाच पाण्यामध्ये मी भिजवून घेतली होती। ज्वारीमधलं पाणी रोज मी बदलून घेतलेलं नाही। ज्वारी सलग 3 दिवस एकाच पाण्यामध्ये भिजल्यामुळे त्यावर असा फेस आलेला होता। ज्वारीला थोडासा आंबट वास आहे, त्यामुळे ज्वारी आपल्याला 1 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 3 दिवस ज्वारी छान भिजवून घेतल्यामुळे बिबळ्यांना मस्त अशी थोडीशी आंबट चव येते आणि बिबळे खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात। 1 पाण्याने ज्वारी इथे मी धुवून घेतलेली आहे। आता तांदूळ सुद्धा छान भिजलेले आहेत, त्या तांदळामधलं सुद्धा पाणी मी इथे काढून घेतलं। त्यानंतर इथे गहू तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, गहू सुद्धा मी इथे 3 दिवसासाठी भिजवून घेतलेले आहे। अगदी छान असे हे गहू भिजले गेलेले आहे। हलकेच असे दाबले तरी फुटत आहे। तुमच्याकडे वातावरण कसं आहे त्यावर गहू भिजण्यासाठी टाइम कमी जास्त लागू शकतो। म्हणजे जर वातावरण गार असेल तर 4 दिवस कमीत कमी हे गहू भिजण्यासाठी लागतात। जर उष्णतामान जास्त असेल तर अगदी 2 ते 2.5 दिवसामध्ये सुद्धा हे गहू व्यवस्थित भिजले जातात। आता गहू सुद्धा आपल्याला 1 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे गहू सुद्धा मी 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करत वाटून घ्यायचं आहे। तर इथे सर्वात आधी मी ज्वारी आणि तांदूळ वाटून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी ज्वारी घेऊन यामध्ये थोडंसं लागेल तसं पाणी घालायचं आणि थोडंसं रवाळ असं हे ज्वारीचं मिश्रण किंवा ज्वारीचा चीक आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। हे सर्व जे प्रमाण आहे हे थोड्या कमी प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 2 किलोच्या प्रमाणामध्येच हे बिबळे मी तुम्हाला दाखवते। त्यामुळे हे सर्व साहित्य आपण घरी इझिली मिक्सरवर दळून घेऊ शकतो। तुम्ही इथे बघू शकता, ज्वारी मी इथे थोडीशी जाडसर रवाळ अशी दळून घेतलेली आहे। ज्वारी खूप जास्त बारीक करायची नाही। आता ही ज्वारी मी इथे काढून घेतलेली आहे, त्यामुळे हा जो तयार झालेला चीक आहे हा डायरेक्टच आपल्याला एका भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हाच असा चीक आपण बिबळ्यांसाठी वापरणार आहोत। आता या सेम पद्धतीने इथे थोडी थोडी ज्वारी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळेला मावते आहे तेवढी ज्वारी घ्यायची, थोडं पाणी घालायचं आणि
हे अशा पद्धतीने थोडं रवाळ जाळसर असं हे ज्वारीचं मिश्रण तयार झालेलं आहे किंवा ज्वारीचा चीक इथे तयार झालेला आहे. आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळ सुद्धा आपल्याला दळून घ्यायचे आहे किंवा बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे बिबळे तयार करायचे असतील तर तुम्ही हे सर्व साहित्य गिरणीवरून दळून आणू शकता आणि नंतर याचा चीक घरी तयार करू शकता. आता अगदी इडली किंवा डोस्यांसाठी आपण तांदूळ जसे वाटून घेतो तसेच अगदी बारीक असे हे तांदूळ मी वाटून घेतलेले आहे. आता तांदळाचा तयार झालेला हा चीक या ज्वारीच्याच मिश्रणामध्ये आपल्याला घालायचा आहे. थोडं पाणी घातलं आणि व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे काढलेली ज्वारी आहे त्यामुळे हा चीक आपण असाच बिबळ्यांसाठी वापरणार आहोत. मात्र जर तुमच्याकडे काढलेली ज्वारी नसेल आणि तुम्ही इथे बाजारातून आणलेली जशीच्या तशी ज्वारी जर वापरणार असाल तर तुम्हाला हा तयार करून घेतलेला चीक अगदी व्यवस्थित चाळणीवरून चाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे वस्त्रगाळ सुद्धा करू शकता, म्हणजे त्यातला कोंडा वेगळा होईल आणि बिबळे छान मऊ तयार होतील. आता इथे ज्वारी आणि तांदूळ वाटून झालेले आहे. गव्हाचा चीक आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गहू घेतले, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे गहू सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये असे वाटून घ्यायचे आहे. अगदीच बारीक असं हे मिश्रण वाटायचं नाही. एका गव्हाचे साधारण 3 ते 4 तुकडे होतील अशा पद्धतीने हे गहू आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. याचा चीक तयार करून घ्यायचा आहे. तर आता या सेम पद्धतीने इथे घेतलेले 1 किलो गहू मी पूर्णपणे मिक्सरमध्येच वाटून घेतलेले आहे. 1 किलो गव्हासाठी 1 किलो ज्वारी आपण घेतलेली आहे आणि पाव किलो आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत. आता संपूर्ण गहू इथे वाटून झालेले आहे. इथे अशी एक तांदूळ चाळण्याची जी चाळणी येते ती मी वापरलेली आहे. खाली मोठं असं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये हा चीक आपल्याला साठवता येईल. जर तुमच्याकडे अशा प्रकारची चाळणी नसेल तर तुम्ही इथे पूर्णाची चाळणी असते ती सुद्धा वापरू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला हे सर्व करायचं असेल, बिबळ्यांचा घाटा तयार करायचा असेल, तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर तुम्ही घरातल्या कुणाची हे काम करण्यासाठी मदत घेऊ शकता. आता अशा पद्धतीने हा गव्हाचा चोथा अगदी व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायचा आहे. एका वेगळ्या घमेलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा गव्हाचा चोथा किंवा हा जो कोंडा आहे हा पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला इथे दाखवते आहे, हे बघा, गव्हाचा सुरुवातीचा अगदी घट्ट असा चीक या पातेल्यामध्ये तयार झालेला आहे. आता पाण्यामध्ये हा चोथा अगदी व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे. या चोथ्यामध्ये जो काही चीक आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पिळून हा सर्व चोथा मी वेगळा करून घेतलेला आहे. आणि आता हे जे काही चिकाचं पाणी आहे हे पुन्हा आपल्याला याच चाळणीवरून चाळून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. आता वर आलेला हा कोंडा सुद्धा असा व्यवस्थित आपल्याला दाबून यातला जे चीक आहे ते काढून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता एक वेळा पुन्हा आपल्याला हा गव्हाचा कोंडा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये अजून चीक आहे तर तुम्ही 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊ शकता. हे गहू अगदी बारीक असे वाटायचे नाही. खूप जास्त बारीक वाटून घेतले तर मग चीक हवा तसा पांढरा शुभ्र तयार होत नाही. तो थोडासा असा गढूळ दिसतो, अगदी पांढरा शुभ्र दिसत नाही. त्यामुळे खूप जास्त असं बारीक हे गव्हाचं मिश्रण तयार करायचं नाही. आणि आता हा कोंडा एक वेळा मी धुवून घेतलेला आहे. आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जो चोथा आहे तो वेगळा करून झालेला आहे. पुन्हा आता हे जे चिकाचं पाणी आहे हे याच चाळणीवरून सेम पद्धतीने आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे. आता हा चीक इथे रेडी आहे. हा पुन्हा तुम्ही वस्त्रगाळ किंवा एखाद्या बारीक चाळणीमधून नाही जरी गाळून घेतला तरी चालणार आहे. मात्र हे बिबळे अगदी पांढरे शुभ्र व्हावे म्हणून इथे पीठ चाळण्याची जी चाळणी येते त्या चाळणीवरून हा चीक मी पुन्हा एक वेळा काढून घेणार आहे. तुम्ही ते वस्त्रगाळ सुद्धा करू शकता, म्हणजे या चिकामध्ये जी काही गव्हाची ताम किंवा कोंडा असेल तो पूर्णपणे आपल्याला असा वेगळा करता येतो. यामुळे चीक अगदी पांढरा शुभ्र तयार होतो आणि बिबळे सुद्धा अगदी मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतात. तुम्ही बघू शकता असा साधारण 1 चमचाभर इथे हा गव्हाचा कोंडा निघालेला आहे, अगदी बारीक असा.
आणि आता हा परफेक्ट इथे गव्हाचा चीक तयार झालेला आहे। या गव्हाच्या चिकावर आता थोडीशी अशी तुरटी फिरवून घ्यायची किंवा तुम्ही थोडीशी तुरटीची पावडर जरी या चिकामध्ये मिक्स करून घेतली तरी चालणार आहे। तर इथे थोडासा तुरटीचा खडा मी असा फिरवून घेतला। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा चीक आपल्याला असाच रात्रभरासाठी ठेवून द्यायचा आहे, म्हणजे अगदी संपूर्ण चीक तळाशी जाऊन व्यवस्थित बसेल। इथे ज्वारी आणि तांदळाचं जे मिश्रण होतं त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी वाढवलेलं आहे, म्हणजे जास्त बॅटर असं आंबट होणार नाही आणि फर्मंट होणार नाही। आणि आता इथे आपल्याला घाट्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून शोप, तीळ आणि जिरं लागणार आहे। तर सुरुवातीला 3 चमचे इथे मी शोप घेतलेली आहे, त्यानंतर तिळा घेते आहे। शोप आणि तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। तर इथे मी बरोबर पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे सुरुवातीला शोप घातली आणि 6 चमचे इथे मी तीळ घातलेली आहे। तीळ आणि शोपमुळे बिबड्यांना चव खूप छान येते। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं थोडं आपल्याला कमी घालायचं आहे, कारण जिरं जर खूप जास्त झालं तर थोडीशी कडवट चव येते आणि बिबड्यांचा जो रंग आहे तो थोडा वेगळा होतो। आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडी शोप मला कमी वाटत आहे म्हणून 1 चमचा शोप मी इथे वाढवलेली आहे, म्हणजे बरोबर 4 चमचे शोप मी इथे वापरलेली आहे। आता या बिबड्यांच्या घाट्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर 25 ग्रॅम लसूण पाकळ्या आहे। साधारण 2 मध्यम आकाराचे लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्यांमध्ये ज्या पिकलेल्या मिरच्या असतात त्या वाळवून त्या इथे मी वापरल्या आहे। तर याच मिरच्या, अशाच प्रकारच्या मिरच्या या घाट्यासाठी वापरल्या जातात। यामुळे बिबड्यांना चव छान येते, रंग सुद्धा सुरेख येतो। आणि व्हिडिओमध्ये दाखवला या चमच्याने 6 चमचे मी इथे धणे घेतलेले आहे। थोडं थोडं अगदी आवश्यक तसं पाणी घालून हा मसाला किंवा ही चटणी इथे मी तयार करून घेतली। आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे। सकाळच्या वेळेला तुम्हाला हे चीक दाखवते आहे। हे बघा, इथे तांदूळ आणि ज्वारीचा जो चीक तयार केलेला होता त्यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। पाण्याच्या मागे चीक जाताना दिसलं की लगेच थांबून जायचं आहे। आणि आता अशा पद्धतीने पाणी मी वेगळं करून घेतलं। आता हा चीक आपल्याला अगदी व्यवस्थित असा तळापासून हलवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये गाठ गुठळी राहता कामा नये। ज्वारी आणि तांदळाचा चीक तसा खूप जास्त घट्ट किंवा कडक होत नाही, तो अगदी सहज व्यवस्थित मिक्स करता येतो। आता इथे गव्हाचा चीक आहे, हा गव्हाचा चीक सुद्धा सेम पद्धतीने पाणी काढून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। पाणी अगदी हळूवारपणे आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पाण्याचा मागे चीक जाताना दिसला की थांबून जायचं। आणि आता हा चीक अगदी तळाशी घट्ट असा बसलेला आहे। रात्रभर व्यवस्थित हा चीक मस्त असा सेट झालेला आहे। आता व्यवस्थित हा चीक आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि हाताने अगदी याच्या बारीक सारीक ज्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या आहे। या चिकामध्ये जर गाठ गुठळी राहिली तर मग घाट्यामध्ये सुद्धा त्याच्या गाठी पटकन होतात आणि मग त्या मोडणं खूप कठीण होतं। आता व्यवस्थित हाताने सर्व गाठी मी इथे मोडून घेतलेल्या आहे आणि याच गव्हाच्या चिकामध्ये आपल्याला ज्वारी आणि तांदळाचं हे तयार करून घेतलेलं मिश्रण सुद्धा ओतून घ्यायचं आहे। तिघही प्रकारचे चीक इथे आता एकजीव मी करून घेतलेले आहे। जर तुम्ही प्रथमच हा घाटा तयार करत असाल तर तयार करून घेतलेला हा सर्व चीक एखाद्या भांड्याने मोजून घ्या आणि जेवढा चीक त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं। हा चीक खूप जास्त जर घट्ट असेल तर एवढा घट्ट चीक घाटा तयार करत असताना गरम पाण्यामध्ये ओतला की लगेच त्याच्या गाठी होतात। म्हणून या स्टेजला यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घाला आणि थोडासा पातळ असा हा चीक तयार करून घ्या। त्यानंतर आता आपल्याला घाटा तयार करायचा आहे। तर घाटा तयार करण्यासाठी चिकाच्या दुप्पट इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे 2 मोठे भांडे भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। लिटरने म्हणाल तर 7 लिटर पाणी आहे। आणि आता या उकळत्या गरम पाण्यामध्ये तयार करून घेतलेला हा मिरची, लसूण आणि धण्याचा मसाला घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तरी इथे मी 3 पोहे खाण्याचे चमचे भरून खडे मीठ घेतलेलं आहे आणि साधारण 1 मूठ एवढं खडे मीठ आहे। त्यानंतर यामध्ये शोप, तीळ आणि जिरं ते सुद्धा घातलेलं आहे। गरम पाण्यामध्ये सर्व साहित्य घातल्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो। आणि इथे हे चिकाचं मिश्रण तुम्ही इथे बघू शकता। तिघही प्रकारचे चीक आपण एकत्र केलेले आहे। असं हे चिकाचं मिश्रण थोडंसं पातळसरच आपल्याला हवं आहे, म्हणजे गाठी होत नाही। पाण्याला छान इथे उकळी येते आहे। एका हाताने आता हा चीक असा ओतत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पटापट आपल्याला चाटू या घाट्यामध्ये हलवत जायचं आहे। जर तुम्हाला एकट्याला हे काम जमत नसेल तर घरातल्या कुणा एकाची तुम्ही इथे मदत घेऊ शकता। आता संपूर्ण चीक इथे ओतलेला आहे आणि पटापट आपल्याला हा घाटा वरत जायचा आहे। वरत जाणे म्हणजे
हा चाटू जो मी घाट्यामध्ये फिरवते आहे या पद्धतीला आमच्याकडे घाटा वळणे असं म्हणतात. तर इथे मी चाटू वापरलेला आहे. एक प्रकारचा मोठा लाकडी चमचा असतो, याला चाटू म्हणतात. स्पेशली घाटा तयार करण्यासाठीच हा चाटू वापरला जातो. आता यामध्ये मी साधारण 1 लिटर पाणी घातलेलं आहे. आता इथून पुढे तुम्ही अंदाजाने यामध्ये पाणी घालत जायचं आहे. घाटा खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. तर साधारण 1 लिटर पाणी मी घातलेलं आहे. तुम्ही घेतलेलं धान्य आणि धान्याची क्वालिटी त्यावर इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. बऱ्याच वेळा ज्वारीला कमी पाणी लागतं, बऱ्याच वेळा जास्तही पाणी लागू शकतं. ज्वारी आणि तांदूळ घातलेले आहे ते फुलत जातात आणि हा घाटा घट्टही होतो आणि यामध्ये मग पाणी आपल्याला घालत जावं लागतं. आता पुन्हा यामध्ये 2 लिटर पाणी मी वाढवलेलं आहे. तर इथे मी गारच पाण्याचा वापर करते आहे. रूम टेम्परेचरवर जे पाणी आहे तेच पाणी मी इथे वापरते आहे. तुम्ही इथे गरम पाणीसुद्धा वापरू शकता. बऱ्याच वेळा असा समज असतो की गार पाणी घातलं तर बिबड्यांना टिचा जातात, मात्र असं काही नसतं. आम्ही नेहमी गारच पाण्याचा वापर करतो. घाटा अगदी व्यवस्थित शिजवून घेतला, पूर्ण शिजवून घेतला तर बिबडे अजिबात फुटत नाही, टिचत सुद्धा नाही आणि त्याचे तुकडेही होत नाही. आता इथे घाटा तुम्ही बघू शकता. साधारण इथे चीक गरम पाण्यामध्ये ओतल्यापासून 4 लिटर पाणी मी वाढवलेलं आहे. घाटा जसजसा शिजत जातो तसतसा घट्ट होत जातो आणि फुलत जातो. आता यावर थोड्या वेळासाठी मी असं झाकण ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. परफेक्ट असा हा घाटा तयार झालेला आहे. तुम्ही इथे मीठ टेस्ट करून बघू शकता. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता. खाली अगदी मस्त असा जाळ लावलेला आहे आणि आता हा घाटा असा आपल्याला चाटूने हलवत जायचा आहे. अगदी तळापासून हलवत जायचा म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही. लक्षात ठेवायचं आहे, गरम पाण्यामध्ये चिकाचं मिश्रण ओतत असताना चीक पातळ ठेवा. खूप जास्त घट्ट असेल तर तो व्यवस्थित हलवता आला नाही तर मग लगेच यामध्ये गाठी गुठळ्या होतात आणि मग त्या फोडता येत नाही. घाट्याला अगदी सर्व बाजूने छान असे फोड आले की असं व्यवस्थित ते फोड फोडत घ्यायचे आहे आणि मस्त असा हा घाटा खालपासून हलवत जायचा. तर साधारण 2-3 वेळा आपल्याला असा हा घाटा हलवत जायचा आहे. 2-3 वेळा यावरचे फोड आपल्याला फोडत घ्यायचे आहेत. आता यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. घाटा पूर्णपणे शिजला की याचा रंग चेंज होतो. आता ज्या मैत्रिणी अगदी प्रथमच घाटा बनवत आहात, बिबळे बनवणार आहे, त्यांना प्रश्न पडेल की हा घाटा शिजला की नाही हे कसं ओळखायचं. तर घाटा शिजल्यानंतर याचा पूर्णपणे रंग जो आहे तो चेंज होतो. यावर मस्त अशी चकाकी येते. शिवाय आपण हात ओला करायचा. पाण्यामध्ये हात ओला केल्यानंतर हा घाटा असा थापून बघायचा आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने. घाटा हाताला जराही चिटकत नाही म्हणजे हा घाटा परफेक्ट इथे शिजून तयार झालेला आहे. तर 3 वेळा या घाट्याला अगदी 4ही बाजूने एकसारखे बुडबुडे मी येऊ दिले. थोड्या वेळासाठी झाकण ठेवत गेली आणि 3 वेळा यावरचे जे बुडबुडे आहे ते फोडत गेली. व्यवस्थित असा हा घाटा मी इथे शिजवून घेतलेला आहे. आता जाळ काढून घेतलेला आहे. खाली विस्तव आहे आणि या विस्तवावर साधारण अर्धा तास आपल्याला हा घाटा असाच ठेवायचा आहे. घाटा इथे बनवून तयार झालेला आहे. आता हा घाटा खायचा कसा? हा घाटा खायला सुद्धा खूप छान लागतो. एखाद्या थाळीमध्ये असा मस्त घाटा घ्यायचा. या घाट्यावर साखर घ्यायची, खाण्याचं तेल घ्यायचं आणि मिक्स करून मस्त तेल आणि साखर घेऊन तुम्ही घाटा खाऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये साखर आणि दूध घेऊन सुद्धा तुम्ही दुधासोबत हा घाटा खाऊ शकता. माझे आजोबा होते, त्यांना दुधासोबत हा घाटा खूप आवडत होता. मात्र आम्ही असाच हा घाटा खातो. खायला सुद्धा खूप छान चविष्ट लागतो. आणि आता या घाट्याचे आपल्याला बिबळे थापून घ्यायचे आहे. तर इथे आता आम्ही आलो आहे गच्चीवर आणि बिबळे थापण्यासाठी असं एक मोठं परात घेतलेलं आहे. परात किंवा तुम्ही इथे पोळपाट सुद्धा घेऊ शकता. जाड असा कापड घेतलेला आहे. कापड छान ओला करून घ्यायचा आणि सुरुवातीला यावर साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा किंवा 2 चमचे असा घाटा घ्यायचा. घाटा व्यवस्थित कपड्यावर पसरवून घ्यायचा आणि अशा प्रकारे हा कापड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे सर्व यासाठी करायचं आहे कारण थापून घेतलेलं जे बिबळं आहे ते अगदी व्यवस्थित कपड्यापासून वेगळं करता येतं. जर तुम्ही असा घाटा किंवा पाणी नाही लावलं तर मग बिबळं व्यवस्थित निघत नाही आणि ते अगदी असं खूप असं वाकडं तिकडं होतं किंवा असं फैललं जातं. व्यवस्थित ते सफाईदार असं निघत नाही. आणि आता यावर आपण असं हा घाटा घ्यायचा आहे. साधारण 1.5 चमचा मी घाटा घेतला आणि
मध्यम असं हे बिबळं मी इथे थापून घेतलेलं आहे. बिबळे तुम्हाला किती जाड किंवा किती बारीक हवे तसे हे बिबळे थापून घ्यायचे आहे. बिबळे खूप जास्त बारीक थापायचे नाही. खूप जास्त बारीक थापून घेतले तर मग ते वर्षभरासाठी टिकवताना अगदी त्याचे तुकडे पडतात. थोडंसं असं दणगट बिबळं आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. घाटा तुम्ही बघू शकता, घाटात जसजसा गार होतो तसतसा असा घट्ट होत जातो. तर सुरुवातीलाच तुम्हाला फक्त कपड्याला थोडासा घाटा लावून घ्यायचा आहे, नंतर घाटा लावण्याची गरज नाही. मात्र प्रत्येक बिबळं थापण्याच्या वेळेस तुम्हाला कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग बिबळं थापत जायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व बिबळे मी इथे थापून घेतलेले आहे. काही बिबळे या खाटवर आहे, काही थोडे बिबळे दुसऱ्या खाटेवर सुद्धा घातलेले आहेत. आणि इथे एक ओढणी मी घेतलेली होती, त्यावर मी हे बिबळे असे थापून तयार केले. दुपारी साधारण 2 वाजता एक बाजू वाढल्यानंतर बाजू पलटी करून घेतलेली आहे. जी ओढणी होती ती तिची साईड बदलून घेतलेली आहे. साईड बदलून घेतल्यानंतर साधारण 2-2.5 तास व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही आपल्याला उलट बाजूने बिबळे व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे. आणि नंतर हे बिबळे व्यवस्थित आपल्याला असं पाणी शिंपडून काढून घ्यायचे आहे. या कपड्यावर पाणी शिंपडून घेतल्यानंतर साधारण 1-2 मिनिटं हे व्यवस्थित भिजू द्यायचे, म्हणजे कपड्यापासून अगदी सरसर आणि भरभर असे हे बिबळे आपल्याला काढता येतात. तुम्ही बघू शकता. आणि अगदी छान असे हे बिबळे इथे निघत आहे. पांढरे शुभ्र आणि मस्त असे हे बिबळे निघत आहे. कुठेही बिबळं अजिबात चिरलेलं नाही. काढत असताना थोडंसं हे बिबळं फाटू शकतं, मात्र तुम्ही बघू शकता कुठेही यावर टीच पडलेली नाही. गाठा अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचा. आणि आता हे बिबळे आपल्याला वाळून घ्यायचे आहे. खाटवर सगळे बिबळे मी असे वाळायला घातलेले आहे. आणि आता हे बिबळे वर्षभरासाठी जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर यावर पुन्हा असा हा कापड पसरवून घ्यायचा. हे बिबळे असेच उन्हामध्ये ठेवायचे नाही. जर हे असेच उन्हामध्ये ठेवले तर ते वागतात, त्याला आमच्याकडे खोपळे होतात असं म्हणतात. ते बिबळे खोपळे झाले की मग ते व्यवस्थित भाजले जात नाही आणि डब्यामध्ये भरतानाही त्रास होतो. बिबळे व्यवस्थित सरळ राहावे म्हणून यावर असा कापड घालायचा. ही ओढणी मी यावर पसरवलेली आहे. ओढणीच्या खाली तुम्ही बघू शकता खाटवर बिबळे छान वाळत आहे. हे असेच कपड्यावरून काढलेले ओले ओले बिबळे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बिबळ्यांचा घाटा खायला स्वादिष्ट लागतो, ओले बिबळे सुद्धा खायला मस्त चविष्ट लागतात. तर आता इथे हे बिबळे मी असे वाळत ठेवलेले होते. संध्याकाळचे इथे 5:30 पावणे 6 झालेले आहे. अजून बिबळे थोडे ओले आहे. जर तुम्हाला हे बिबळे गड्डी करून भरून ठेवायचे असतील तर या स्टेजला तुम्ही या बिबळ्यांच्या गड्ड्या करू शकता. गड्ड्या केल्यानंतर साधारण 2 तास उन्हामध्ये ठेवायच्या तशाच गड्ड्या, म्हणजे व्यवस्थित बिबळे वाळतात. आणि मग तुम्ही वर्षभर त्या गड्ड्या एखाद्या डब्यामध्ये कोठीमध्ये भरून हे बिबळे स्टोअर करू शकता. तर अशा पद्धतीने हे बिबळे मस्त असे वाळलेले आहेत. छान असे खानदेशी पद्धतीने ज्वारीचे पांढरे शुभ्र बिबळे इथे बनवून तयार झालेले आहे. हे बिबळे तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा खाऊ शकता. तेलामध्ये तळलेले बिबळे सुद्धा खायला खूप छान लागतात. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे फुललेलं आहे. आणि यामध्ये आपण पापड खार किंवा सोडा काहीही वापरलेला नाही, तरीसुद्धा हे बिबळे अगदी मस्त असे तयार होतात. खानदेशामध्ये अगदी 10 ते 15 किलो या प्रमाणामध्ये हे बिबळे तयार केले जातात. अगदी सकाळ म्हणजे रात्रीपासून 2:30 ते 3 वाजेपासून बायका उठतात आणि हा घाटा शिजवतात. 4-6 बायका एकत्र येतात. एकमेकींच्या मदतीने असे हे जड बोजड वाटणारे कामं हलके होतात. सगळ्या मिळून असे हे बिबळे बनवतात आणि वर्षभरासाठी हे स्टोअर केले जातात. तर इथे मी तुम्हाला हे काही बिबळे तळून सुद्धा दाखवलेले आहे. तर खानदेशामध्ये पारंपरिक पद्धतीने हे बिबळे बनवले जातात आणि खरं तर हे बिबळे असे भाजून खाल्लेले खूप छान लागतात. तर तुम्हाला इथे बिबळे भाजून सुद्धा दाखवते. मस्त विस्तवावर भाजलेलं बिबळं चविष्ट लागतं. भाजलेल्या या बिबळ्यावर वरून तुम्ही थोडंसं कच्चं तेल घेऊन सुद्धा खाऊ शकता. भाजल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे बिबळे बघू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने ज्वारीचे हे बिबळे बनवले. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर प्रथमच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. अशा छान आणि नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.